Good morning, my dear students. Myself, Bhusari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So, my dear students, today we are going to discuss, or today we are going to study a new topic or a new chapter, that is केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रग्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण फार्माकोग्नोसीमधील आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे, जो की आहे केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रग्स, त्याचा स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन काय स्टडी करणार आहोत आपण, तर अल्कोलाइड्स. त्याच्यामध्ये फर्स्टली आपण काय स्टडी करणार आहोत, तर अल्कोलाइड्स. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन जर पाहिलं आपण, द टर्म अल्कोलाइड्स और अल्कली, द टर्म अल्कोलाइड्स और अल्कली like was first suggested by Messner in 1829. फर्स्ट जे अल्कोलाइड, फर्स्ट टर्म जे आहे अल्कोलाइड किंवा अल्कली, ती कोणी सजेस्ट केली? फर्स्टली जो मेसनर नावाचा सायंटिस्ट आहे, त्या मेसनर नावाच्या सायंटिस्टने 1829 मध्ये सजेस्ट केली फर्स्टली, विच ऑकर इन प्लांट बोथ इन फ्री फ्रॉम अँड ॲज अ साल्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, मेसनरच्या म्हणण्यानुसार त्यांनी काय सांगितलं की जे अल्कोलाइड्स आहेत ते कशामध्ये ऑकर होतात? प्लांटमध्ये. मग ते बोथ फॉर्ममध्ये, बोथ एकतर फ्री फॉर्ममध्ये असू शकतात, ॲज साल्ट फॉर्ममध्ये किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये ते आपल्याला ऑकर होऊ शकतात, सापडू शकतात किंवा मिळू शकतात. देन दे शो लार्ज स्पेक्ट्रम ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. आणि जे अल्कोलाइड्स आहेत ते काय शो करतात? लार्ज स्पेक्ट्रमच्या ॲक्टिव्हिटीज. कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी? तर फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतात. बिकॉज ऑफ दोज कॅरेक्टर दे आर इम्पॉर्टंट फॉर केमिकल, फिजिओलॉजिकल अँड बायोजेनिक स्टडी. देन नेक्स्ट वन आहे सर टर्नर. नेक्स्ट वन आहे सर टर्नर. In 1806 laid the foundation of alkaloid chemistry when he reported isolation of morphine from opium. आणि सर टर्नर यांनी कधी 1806 मध्ये जे काही अल्कोलाइड केमिस्ट्री आहे त्यांनी काय केलं की आयसोलेशन केलं. कशाचं? ओपियमपासून मॉर्फिनचं आयसोलेशन त्या ठिकाणी त्यांनी केलं. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट वन आहे, हे होतं इंट्रोडक्शन जस्ट. आता आपल्याला पाहायचं आहे की डेफिनेशन काय आहे अल्कोलॉइड्सची. डेफिनेशन काय आहे अल्कोलॉइडची? तर अल्कोलॉइड्स आर द बेसिक नायट्रोजिनस ऑर्गॅनिक प्रोडक्ट ऑफ प्लांट ओरिजिन हॅविंग मार्क फिजिओलॉजिकल ॲक्शन व्हेन ॲडमिनिस्टर्ड ओरली ऑर इंटरनली. अल्कोलाइड्स काय आहे? एक बेसिक नायट्रोजनस ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे जो की आपल्याला प्लांट ओरिजिनपासून मिळू शकतो. आणि तो काय करतो? ज्यावेळेस आपण ॲडमिनिस्टर करू त्यावेळेस तो काय करतो? मार्क ऑर फिजिओलॉजिकल ॲक्शन, हॅविंग अ फिजिओलॉजिकल ॲक्शन व्हेन ॲडमिनिस्टर्ड ओरली ऑर इंटरनली. आपण ज्यावेळेस त्याचं ॲडमिनिस्टर करू त्यावेळेस तो व्हेरियस टाईप ऑफ स्पेक्ट्रम किंवा फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी तो शो करू शकतो. असं की जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं त्याचप्रमाणे तो फिजिओलॉजिकल ॲक्शन किंवा फिजिओलॉजिकल ॲक्शन मार्क केलेले आहे ज्यावेळेस तो आपण ॲडमिनिस्टर करू त्यावेळेस. आता जर एक्झाम्पल पाहायचं ठरलं त्याचं तर मॉर्फिन आहे. जसं की त्यांनी सांगितले व्हेरियस फिजिओलॉजिकल ॲक्शन शो करू शकतो ज्यावेळेस आपण ॲडमिनिस्टर करू अल्कोलाइड ड्रग. जर आपण मॉर्फिन घेतलं, मॉर्फिन कशापासून मिळतं आपल्याला? तर ओपियमपासून. मॉर्फिन जो ड्रग आहे तो जर आपण ॲडमिनिस्टर्ड केला तर तो कशापासून मिळतो आपल्याला? जनरली ओपियमपासून. आणि तो कोणत्या प्रकारचे ॲक्शन शो करतो? मॉर्फिन हॅज अ नार्कोटिक ॲक्शन्स. मॉर्फिन हॅज नार्कोटिक ॲक्शन. मॉर्फिन कोणती प्रकारची ॲक्शन शो करतो? तर नार्कोटिक ॲक्शन मॉर्फिन शो करतो. देन नेक्स्ट वन आहे रिझरपाईन. जो रिझरपाईन आहे
रिझरफाईन कशापासून मिळतं आपल्याला, तर राउल्फिया नावाचा जो ड्रग आहे, राउल्फिया जो ड्रग आहे त्या राउल्फिया ड्रगपासून आपल्याला रिझरफाईन मिळतं. आणि ट्रँक्युलायझर ॲक्शन किंवा ट्रँक्युलायझर म्हणून त्याचा वापर आपण करू शकतो. त्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो, तर ॲज अ ट्रँक्युलायझर म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. देन नेक्स्ट वन आहे आता स्ट्रिचनिन. नेक्स्ट वन आहे स्ट्रिचनिन. स्ट्रिचनिन कशापासून मिळतं आपल्याला, नक्स वोमिका सीड्स जे आहे, नक्स वोमिका जो ड्रग आहे त्या नक्स वोमिका सीड्स किंवा ड्रग्सपासून आपल्याला स्ट्रिचनिन मिळतं. आणि हे किंवा याची ॲक्शन काय आहे स्ट्रिचनिनची, तर नर्वाइन स्टिम्युलंट म्हणून तो आपण त्याचा यूज करतो. ही झाली डेफिनेशन. आणि एक 3 एक्झाम्पल सांगितले तुम्हाला, मॉर्फिन, रिझरपाईन आणि स्ट्रिचनिन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ऑकरन्स डिस्ट्रीब्युशन्स ऑफ अल्कोलाइड्स. ऑकरन्स अँड डिस्ट्रीब्युशन्स ऑफ अल्कोलाइड्स आहे नेक्स्ट वन. आता त्यामध्ये काय आहे, जनरली आपल्याला कशा प्रकारे अल्कोलाइड्स मिळू शकतात. दे आर ऑकर्स इन अ व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट लाईक अ फ्रूट्स, सीड्स, लीव्स अँड बार्क्स. अल्कोलाइड जे आहेत ते जनरली आपल्याला जे प्लांटचं पार्ट आहेत त्याच्यामध्ये मग फ्रूट्स असेल, सीड्स असेल, लीव्ज असेल किंवा बार्क्स असेल त्याच्यापासून आपल्याला मिळू शकतं. दे आर ऑकर इन अ व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट. व्हेरियस पार्ट्स मग त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे, फ्रूट्सपासूनही आपल्याला अल्कोलाइड्स मिळू शकतं, सीड्सपासूनही मिळू शकतं, लीव्सपासूनही मिळू शकतं आणि बार्कपासूनही मिळू शकतं. देन आता मेनली अल्कोलाइड्स आर ऑब्टेन फ्रॉम अँजिओस्पर्मिक प्लांट बिलॉंगिंग टू फॅमिली लाईक लेगुमिनोसी, पॅपाव्हेरासी, रानुनुक्लियासी, रुबियासी, देन बेब्रिडेयासी और बार्बाडेन्सिस अँड लिलियासी. आता मेनली अल्कोलाइड्स ऑब्टेन आपल्याला कोणत्या प्लांटपासून मिळू शकतात, जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत, जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत. मग ते कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करतात किंवा कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतात. फॅमिली आता जनरली ड्रगमध्ये कसं असतं, सिनॉनिम असतं एखाद्या ड्रगचं, त्यानंतर त्याचा बायोलॉजिकल सोर्स असतो, त्याची फॅमिली असते, तो ड्रग कोणत्या फॅमिलीकडून बिलॉंग्स करतो त्यामुळे ती फॅमिली असते. तशा प्रकारे जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत किंवा बिलॉंग करतात फॅमिली, मग त्याच्यामध्ये लेगुमिनोसी फॅमिली आहे, पॅपाव्हेरासी फॅमिली आहे, रानुनुक्लियासी आहे, रुबियासी आहे आणि लिलियासी आहे. ह्या फॅमिलीपासून आपल्याला अँजिओस्पर्मिक प्लांट जे की ज्या पुढील फॅमिली आपण वाचल्यात आत्ता, लेगुमिनोसी असेल, पॅपाव्हेरासी असेल, रानुनुक्लियासी असेल, रुबियासी असेल, बेब्रिडेयासी असेल आणि लिलियासी असेल, ह्या फॅमिलीपासून बिलॉंग करतात, जे असे अँजिओस्पर्मिक प्लांटपासून आपल्याला अल्कोलाइड्स मिळू शकतात. आता प्रॉपर्टीज ऑफ अल्कोलाइड्स आहेत. आता नेक्स्ट वन काय स्टडी करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये मग फिजिकल प्रॉपर्टीज असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील. अल्कोलाइड्स आर द बेसिक कंपाऊंड्स विच हॅज फॉलोइंग फिजिकल ऑर केमिकल प्रॉपर्टीज. अल्कोलाइडच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या फॉलोइंग आहेत. मग त्याच्यामध्ये आहे अल्कोलाइड्स आर कलरलेस, क्रिस्टलाइन, नॉन व्होलाटाईल अँड बिटर सॉलिड्स. अल्कोलाइड्स काय आहे, कलरलेस आहे, त्याचं नेचर कसं आहे, क्रिस्टलाइन आहे, त्यानंतर ते नॉन व्होलाटाईल आहे, व्होलाटाईल होत नाही ते शक्यतो, म्हणजे नॉन व्होलाटाईल आहे आणि बिटर सॉलिड आहे. कसं आहे, कलरलेस आहे, क्रिस्टलाइन आहे, नॉन व्होलाटाईल आहे आणि बिटर सॉलिड्स आहे. त्यानंतर आहे मोस्ट ऑफ देम आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह अँड आर लिओरोटेटरी. आणि त्याच्यापैकी जे अल्कोलाइड्स आहे किंवा मोस्ट ऑफ अल्कोलाइड्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह और लिओरोटेटरी असतात. मोस्ट ऑफ देम ऑप्टिकली ॲक्टिव्ह, आणि जे अल्कोलाइड्स आहेत त्याच्यापैकी बरेचसे अल्कोलाइड्स हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात आणि लिओरोटेटरी असतात. लिओरोटेटरी म्हणजे काय. त्यानंतर आहे नेक्स्ट वन आहे अल्कोलाइड्स आर insoluble or sparingly soluble in water. Alkaloid are insoluble or sparingly soluble in water or slightly soluble in water. अल्कोलाइड्स कसे आहे, वॉटरमध्ये
स्लाइटली सोल्युबल आहे किंवा इनसोल्युबल आहे किंवा स्पॅरिंगली सोल्युबल आहे. आणि फुल्ली सोल्युबल कशात आहे? अँड फुल्ली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक अल्कोहोल, इथर अँड क्लोरोफॉर्म. आणि सोल्युबल कशात आहे? जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत त्याच्यामध्ये मग अल्कोहोलमध्ये सोल्युबल आहे, इथरमध्ये सोल्युबल आहे आणि क्लोरोफॉर्ममध्ये सोल्युबल आहे. हायली पोटंट मेडिकामेंट अँड पोसेस क्युरेटिव्ह प्रॉपर्टीज. देन अल्कोलॉइड्स इन अ हाय डोस इज अ पॉयझनियस. आणि अल्कोलॉइड्सचा जर हाय डोस घेतला तर तो कसा असतो? पॉयझनस असतो. आणि अल्कोलॉइड्स ऑकर इन बोथ इन अ फ्री फ्रॉम salt of organic acid such as malic acid, citric acid, meconic acid or oxalic acids. हे झाले प्रॉपर्टी. प्रॉपर्टीमध्ये आपण काय काय पाहिलं की अल्कोलॉइड्स कसे असतात? कलरलेस असतात, क्रिस्टलाइन असतात, नॉन व्होलाटाईल असतात, बिटर असतात. त्यानंतर नेक्स्ट वन, आता प्रॉपर्टी कशा लक्षात ठेवायच्या? प्रॉपर्टी कलरलेस, क्रिस्टलाइन, त्यानंतर नॉन व्होलाटाईल आणि टेस्ट कशी आहे त्याची? बिटर सॉलिड आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, त्याचबरोबर लिव्हर रोटेटरी आहे. त्यानंतर आहे सोल्युबिलिटी. सोल्युबल कशात आहे? जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत त्याच्यामध्ये सोल्युबल आहे. मग त्याचे एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे? तर त्याचे एक्झाम्पल आहेत अल्कोहोल आहे, इथर आहे आणि क्लोरोफॉर्म आहे. त्यानंतर इनसोल्युबल कशात आहे? इनसोल्युबल इन और स्पॅरिंगली और स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. आणि लार्ज डोस ऑफ और हाय डोस ऑफ अल्कोलॉइड्स इज पॉयझनस. देन नेक्स्ट वन काय आहे? फंक्शन. नेक्स्ट वन काय आहे? फंक्शन. फंक्शन काय आहेत अल्कोलॉइड्सचे? तर त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह एजंट्स आहे. ॲज लाईक अ प्रोटेक्टिव्ह एजंट म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो किंवा फंक्शन आहे त्याचं. त्यानंतर प्लांट स्टिम्युलंट आहे, हे त्याचं सेकंड फंक्शन. त्यानंतर फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी रेग्युलेटर आहे. थर्ड फंक्शन काय आहे त्याचं? फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी रेग्युलेटर आहे. त्यानंतर डिटॉक्सिकेटिंग एजंट म्हणून त्याचं फंक्शन आहे. आणि रिझर्वायर ऑफ प्रोटीन सिंथेसिस. फंक्शन लक्षात आले? 3PDR फंक्शन कसे लक्षात ठेवायचे? 3PDR. 3P म्हणजे प्रोटेक्टिव्ह एजंट, प्लांट स्टिम्युलंट आणि फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी रेग्युलेटर. D म्हणजे डिटॉक्सिकेटिंग एजंट्स आणि R म्हणजे रिझर्वायर ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हे त्याचे झाले 5 फंक्शन. प्रोटेक्टिव्ह एजंट, प्लांट स्टिम्युलंट, फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी रेग्युलेटर्स आणि डिटॉक्सिकेटिंग एजंट. आणि लास्ट वन आहे रिझर्वायर ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता नेक्स्ट वन आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे चॅप्टरमधील ज्या आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत. आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर अल्कोलॉइड्स. अल्कोलॉइड्स आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो? आता त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अल्कोलॉइड्स बाय प्रेसिपिटेशन मेथड्स. त्याच्यामध्ये आहेत 4 मेथड्स आहेत आयडेंटिफिकेशन ऑफ अल्कोलॉइड्स बाय प्रेसिपिटेशन मेथड. त्याच्यामध्ये मेनली 4 टाईपचे रिएजंट त्या ठिकाणी यूज केले जातात. त्याच्यामध्ये मेयर्स रिएजंट आहे, वॅगनर्स रिएजंट आहे, त्यानंतर ड्रॅगन ड्रॉप रिएजंट आहे आणि हॅगर्स रिएजंट आहे. आता फर्स्ट वन पाहूया मेयर्स रिएजंट. पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाईड सोल्युशन्स. मेयर्स रिएजंट पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाईड सोल्युशन्स. आता मेयर्स रिएजंटमध्ये जर घेतलं मेयर्स रिएजंट, इट गिव्स क्रीम ऑर पेल येलो प्रेसिपिटेड. त्याच्यामध्ये जर आपण मेयर्स रिएजंट मिक्स केलं, पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाईड सोल्युशन्स त्याच्यामध्ये टाकलेलं असतं, तर त्याचा फायनल रिझल्ट आपल्याला काय मिळतो? क्रीम किंवा पेल येलो पीपीटी त्याची ऑब्झर्व होते, प्रेसिपिटेशन त्याला म्हणू. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॅगन ड्रॉप रिएजंट. पोटॅशियम बिस्मथ आयोडाईड सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. त्यानंतर त्याचा फायनल रिझल्ट काय मिळतो आपल्याला? त्याचा फायनल रिझल्ट काय मिळतो आपल्याला? ब्राऊन किंवा रॅडिश ब्राऊन कलर प्रेसिपिटेड कशी मिळते आपल्याला? ब्राऊन किंवा रॅडिश ब्राऊन कलर त्या ठिकाणी मिळतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे वॅगनर्स रिएजंट. त्याच्यामध्ये आयोडीन आणि पोटॅशियम आयोडाईड सोल्युशन असतं. त्याचा फायनल रिझल्ट काय मिळतो त्या टेस्टचा? तर
ब्राऊन किंवा रेडिश ब्राऊन कलरची जी प्रेसिपिटेशन तयार होते त्याच्यामध्ये. आणि लास्ट वन आहे हॅगर्स रिएजंट. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ पिक्रिक ॲसिड ॲड केल्यानंतर त्याचा येलो प्रेसिपिटेशन आपल्याला मिळतं. काय म्हणते येलो प्रेसिपिटेशन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे आयडेंटिफिकेशन बाय कलर्स रिएजंट. कलर्स रिएजंट लाईक दॅट पोटॅशियम क्लोराईड, देन विथ कॅफिन, मिनरल ॲसिड्स अँड colchicine, mineral acid with colchicine or para-dimethyl amino benzaldehyde with indole alkaloids produce distinct color. Like ते काय करतात, डिस्टिंक्ट कलर प्रोड्यूस करण्याचं काम करतात. त्यानंतर आता नेक्स्ट वन आहे अल्कलॉइडचं क्लासिफिकेशन. नेक्स्ट वन काय आहे, अल्कलॉइड्सचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ अल्कलॉइड्स आहेत, एक्झाम्पल आहेत आणि सोर्स आहेत. फर्स्ट टाईप आहे क्विनोलिन अल्कलॉइड्स. त्याचे एक्झाम्पल आहे क्विनिन आणि क्विनिडिन. त्याचा सोर्स कशापासून मिळतं आपल्याला, ते सिन्कोनापासून मिळतं. त्यानंतर आहे अल्कलॉइडल अमाइन. ते कशापासून मिळतं, एक्झाम्पल आहे त्याचं एफिड्रिन आहे आणि त्याचा सोर्स आहे एफेड्रा. त्यानंतर आयसोक्विनोलिन अल्कलॉइड्स आहे. त्याचा एक्झाम्पल आहे पॅपाव्हेरिन आणि नार्कोटिन. कशापासून मिळतं, ओपियम आणि इपिकॅक. त्यानंतर इंडोल अल्कलॉइड्स. त्याचे एक्झाम्पल आहे स्ट्रिचनिन, एर्गोटामाइन. सोर्स आहे नक्सोमिका आणि ऑर्गॉट. त्यानंतर इमिडॅझोल अल्कलॉइड्स त्याचा नेक्स्ट क्लास आहे. एक्झाम्पल आहे पिलोकार्पेन, पिलोकार्पसपासून मिळतं. त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे फेनेन्थ्रिन अल्कलॉइड्स. मॉर्फिन आणि कोडिन त्याचं एक्झाम्पल आहे, ओपियमपासून मिळतं ते पण. त्यानंतर प्युरिन अल्कलॉइड्स. त्याचं एक्झाम्पल आहे कॅफेन आणि थिओब्रोमिन. सोर्स आहे टी आणि कॉफी. त्यानंतर नेक्स्ट वन आहे पायरॉल आणि पायरोलिडिन अल्कलॉइड्स, नेक्स्ट क्लास. त्याचे एक्झाम्पल आहे निकोटीन आणि हायग्रीन. त्याचं सोर्स कशापासून मिळतात ते आपल्याला तर टोबॅको आणि कोका त्याच्यापासून मिळतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे पायरिडिन आणि पायपरिडिन अल्कलॉइड्स, नेक्स्ट टाईप. त्याचं एक्झाम्पल आहे रॅसिनिन आणि कोनाइन और लोबेलिन. ते कशापासून मिळतात, कॅस्टर आणि लोबेलिया. त्यानंतर स्टेरॉइडल अल्कलॉइड्स आहे. स्टेरॉइडल अल्कलॉइड्समध्ये सोलॅनिन त्याचं एक्झाम्पल आहे, सोलॅनिडिन आहे. कशापासून मिळतात, पोटॅटो आणि कुर्ची. त्यानंतर ट्रोपेन अल्कलॉइड्स कशापासून त्याचं एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन, हायोसिन आणि हायोसिनिन. कोकेन त्याचं एक्झाम्पल आहे धतुरा, हायोसायमस. आणि त्यानंतर आहे लास्ट जो क्लास आहे अल्कलॉइड्सचा तो आहे डायटर्पेन अल्कलॉइड्स. ॲसिनाइन आणि ॲकोनिटिन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि ॲकोनाइट हा त्याचा सोर्स आहे. त्यानंतर त्याचं आयसोलेशन कसं केलं जातं, कशाचं, अल्कलॉइड्सचं, किंवा एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं तर ड्रग पावडर डिफॅटेड इफ नेसेसरी मॉइस्टन विथ वॉटर. देन पावडर ड्रग एक्स्ट्रॅक्ट विथ इथेनॉल, काय अल्कलाइन विथ सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट और अमोनिया. देन अल्कलॉइड्स आर फ्री ॲज बेस. काय होतं, अल्कलॉइड फ्री ॲज बेस असतो. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट केलं जातं कशाबरोबर, एक्स्ट्रॅक्टेड विथ द ऑर्गॅनिक सॉल्वंट. मग त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं, क्लोरोफॉर्म, इथर किंवा इथेनॉल. त्यानंतर नेक्स्ट वन काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट आणि रेसिड्यू दोन त्या ठिकाणी राहतात. त्याच्यामध्ये मग कॉन्सन्ट्रेटेड अँड शेक विथ इनऑर्गॅनिक ॲसिड्स. परत रेसिड्युअल ऑर्गॅनिक फ्रॅक्शन, त्याच्यामध्ये पिगमेंट्स, फॅट्स आणि वीक बेस. देन एक्स्ट्रॅक्ट विथ ऑर्गॅनिक सॉल्वंट. त्यानंतर काय केलं जातं, ऑर्गॅनिक सॉल्वंट एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर रिमूव्ह सॉल्वंट केलं जातं आणि क्रूड अल्कलॉइडल मिक्सचर
त्या ठिकाणी आपल्याला ऑप्टेंड होतं, त्यानंतर प्युरिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यापासून आपण अल्कलाइड एक्स्ट्रॅक्ट करू शकतो किंवा आयसोलेट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ॲरो आहे ॲक्वेस ॲसिड सोल्युशन, त्याला अल्कलॉइडल साल्ट. त्याच्यानंतर मेक अल्कलाईन करायचं आणि एक्स्ट्रॅक्ट विथ इमिसिबल फ्रॅक्शन्स, त्याच्यापासूनही आपल्याला अल्कलॉइड्स मिळू शकतं. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू अगेन. नेक्स्ट lecture we will see next point of this chapter.